ती सगळी रस्त्याची चाळण झालेली. महाराष्ट्रातील सर्व रस्ते खड्डेयुक्त रस्ते आता झालेले आहेत आणि सरकारला त्याची चिंता नाहीये. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या सरकारवर दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी. आता ग्रामीण भागात असो, शहरी भागात असो, ते नाशिक मधले रस्ते पाहिलेत, अनेक ठिकाणी शाळांमध्ये जाणारे रस्ते पाहिलेत, विद्यार्थी कशा जात आहेत. आपण परवा 3 मुलांचा नाक आपल्या साप चावल्याने मृत्यू झाला, स्नेक बाईटने, आदिवासी मुलांचा. तिकडे 40 किलोमीटर जायसाठी 2 तास 2.5 तास लागतात. ती सगळी रस्त्याची चाळण झालेली. महाराष्ट्रातील सर्व रस्ते खड्डेयुक्त रस्ते आता झालेले आहेत आणि सरकारला त्याची चिंता नाहीये. ही जी घटना घडली, रस्त्यातून जाणाऱ्या मुलगा त्या रस्ता खराब असल्यामुळे तो घसरतो, ट्रकच्या चाकाखाली येतो, बापाच्या डोळ्यादगत त्या पोराचा मृत्यू होतो. म्हणजे याच्यावर खुनाचा गुन्हा कोणावर दाखल करायला पाहिजे? सरकारवर करायला पाहिजे. सरकार याला दोषी आहे. सरकार रस्ते नीट करू शकत नाही. संपूर्ण रस्त्याची 80-83 झाली सरकारच्या उदासीनतेमुळे झाली. तुम्हाला शक्तीपीठ बांधण्यासाठी 1.25 लाख कोटी आहेत. तुम्हाला समृद्धी मार्ग बांधण्यासाठी 1 लाख कोटी आहेत. तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर कोटी खर्च करायला 20 लाख कोटी आहे. आणि ग्रामीण रस्त्यातील किंवा तुम्हाला जिल्हा रस्ते आहेत, तिला इतर ग्रामीण रस्ते आहेत, अदर ग्रामीण रस्ते आहेत, जिल्हा मार्ग आहे, विहार आहेत. हे दुरुस्त करायसाठी पैसे नाही. आणि त्याबरोबर नॅशनल हायवे तर ची वाटच लागली. ते निकृष्ट दर्जाचंच काम आहे. स्टेट हायवेची सुद्धा तीच परिस्थिती आहे. म्हणजे सरकार म्हणून रस्ते नीट करणं एवढं काम जर होत असेल तर या सरकारकडून काय अपेक्षा बाळगावी? म्हणून मला वाटतं की त्या मुलाच्या बापाच्या डोळ्यात देखील झालेल्या मृत्यूला हे सरकार जबाबदार आहे आणि सरकारवर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यावर झाले पाहिजे. त्याला मंत्री म्हणून जबाबदार धरलं पाहिजे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या सरकारवर दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी. असे जैनजीला सरकार किती घाबरलंय हे 15 ऑगस्टला पंतप्रधानांच्या भाषणातून दिसून आलं. ज्याचा उल्लेख तरुणांच्या संदर्भात, युवकांच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात कितीदा झाला. हे सरकार घाबरट सरकार आहे आणि त्यामुळं या तरुणांनी केलेल्या पोस्ट हे वस्तुनिष्ठ होतात. आणि मला हे कळत नाही की विद्यार्थी तरुण भावना व्यक्त करतात, अशा पोस्ट डिलीट करण्याचा सपाटा, ब्लॅक करण्याचा सपाटा हे सरकार लावते. ज्याचा अर्थ या सरकारचा आता मला वाटतं की लोकशाहीवरचा यांचा विश्वास उडालाय. यांना हुकुमशाही पद्धतीनं कारभार करायचा आहे आणि यांच्या विरुद्ध जो बोलेल त्याला ब्लॅक करायचा, जो विचार मांडेल, जो सोशल मीडियावर पोस्ट करेल त्याला ब्लॅक करायचं, त्याचा आवाज दाबायचा कायमचा, त्याला पुढे त्याचा आवाज निघू नये. हे तर आता सोशल मीडियावर ब्लॅक करणं सुरू आहे. उद्या हे मस्तवाल सरकार उद्रेक तरुणांचा झाला तर तरुणांचा जीव घेईल. ज्या पद्धतीनं झोडपून काढलंय, म्हणजे यांना सत्तेसाठी कोण मेले काय, कोण जगले काय, केवळ यांना सत्ता हवी आहे. किती लोकांचं काय नुकसान होत आहे, त्यांच्या भविष्याचा यांना अजिबात भविष्याची चिंता या सरकारला नाही, हे आता दिसत आहे. म्हणूनच हे संपूर्ण कारस्थान यांच्या पोस्ट ब्लॅक करणं, 1,93,00,000 विद्यार्थ्यांची, युवकांची पोस्ट, जैनजीचे पोस्ट ब्लॅक करणं म्हणजेच सरकारचे आता दिवस भरले आहेत. आणि हे किती ब्लॅक केले तरी तरुण आपला आवाज बंद करणार नाही, तो सदैव सुरू ठेवेल आणि या सरकारला खाली खिचेल. यामध्ये आता कोणाच्याही मनात शंका नाही.